नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मनपा भरती त्यातली महत्वाची नवी मुंबईची जाहिरात आलेली 620 पदांसाठी जाहिरात आहे। 30 संवर्ग आहे, 27 संवर्ग गट क च्या आहे, 3 संवर्ग गट ड च्या आहे। या जाहिरातीची फॉर्म भरण्याची प्रोसेस 28 मार्च पासून 11 मे पर्यंत आहे। त्यातला आता महत्वाचे 2 पद आहेत ज्यांच्यासाठी टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी आहे। त्यातलं पहिलं पद आहे लिपिक टंकलेखक आणि दुसरं पद आहे लेखा लिपिक। मग ह्या 2 पदांसाठी जे टायपिंग सर्टिफिकेट लागतं ते कुणाला लागतं, म्हणजे काही प्रवर्गांना लागते, काहींना लागत नाही, तुम्हाला माहिती असेल। त्यानंतर कोणते लागतं, आता बऱ्याच जणांकडे टायपिंग सर्टिफिकेट हे वेगवेगळी आहे, त्यांनी प्रायव्हेटमध्ये केली आहे, काहींनी सरकारीमध्ये केली आहे, काहींनी कुठे कुठे केलेली आहे, ते कोणतं लागतं आणि ते सर्टिफिकेट कधीचं हवं, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। दुसरं, दोन्ही सर्टिफिकेट लागणारच का, म्हणजे मराठीचं 30 पण लागतं, इंग्लिशचं 40 लागतं, मग दोघांपैकी एक असेल तर चालेल का दोन्ही लागतात। जसं की MPSC मध्ये गट क मध्ये दोघांपैकी एक चालतं आणि कर सहायक मध्ये दोन्ही लागत होते, तसं इथे काय आहे नेमकं। आणि सूट जे याच्यात तुम्हाला म्हटलं, सूट कोणाला मिळते का याच्यामध्ये, या ऍड मध्ये त्यांनी काही सांगितलेलं आहे का, तेही थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त 20% ऑफ आहे। आपली जी बॅच आहे मनपा भरतीची, ती बॅचवर सुद्धा तुम्हाला 20% ऑफ आहे। पहिल्या 500 विद्यार्थ्यांना ऑफ आहे, कुपन कोड वापरायचा आहे पाडवा PADWA। ऑफर कालावधी 500 विद्यार्थ्यांना 29 मार्च आणि 30 मार्च हे 2च दिवस आहे। सो या 2 दिवसात तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्हाला हा डिस्काउंट मिळेल। शिक्षक भरतीची जी टेटची बॅच आहे तिला सुद्धा हा डिस्काउंट ऑफर अलाउड आहे, लागणार आहे। बघा, मनपा भरतीच्या जेवढ्याही जाहिराती येतील त्या सगळ्या जाहिरातीसाठी आवश्यक असणारी महानगरपालिका भरतीची ही बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच असणार आहे, नॉन टेक्निकल असणार आहे, ज्यामध्ये पूर्ण टीचरनी पूर्ण सिलेबस प्रॉपर घेतलेला आहे, तुम्ही युट्यूबला बघू शकता। त्याच फॅकल्टी या बॅचमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे। स्ट्रिक्टली TCS पॅटर्न, तुम्हाला माहिती ही एक्झाम TCSच घेणार आहे। PDF स्वरूपात नोट्स अवेलेबल, अनलिमिटेड व्ह्यू आहे आणि 250+ टेस्ट सिरीज या बॅचमध्येच अवेलेबल आहे, वेगळ्या घ्यायची गरज नाही आहे। सो तुम्हाला जर ही बॅच अपेक्षित असेल 1499 GST मध्ये परत एकदा इथे 20% डिस्काउंट मिळेल तुम्हाला, तुम्ही लगेच मुख्य मुद्द्याकडे घेऊन जा। तुम्हाला मी 27 तारखेला जाहिरात आली आहे, 28 तारखेपासून फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे। आज संध्याकाळपर्यंत याचा घेऊन जाईल। फॉर्म कसा भरायचा तो बघून घ्या आणि फॉर्म नंतर बघा। त्या डॉक्युमेंट कोणती कोणती लागतात तो पण माझा व्हिडिओ अपेक्षित आहे, तो येऊन जाईल। फॉर्म भरण्याची मुदत बघा 28 तारखेपासून 11 मे पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे। त्यानंतर यामध्ये लिपिक टंकलेखकचे 135 जागा, या पद्धतीने त्यांचं सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण असणार आहे, ते पण लक्षात घ्या। लिपिक टंकलेखकला इथे बघा मराठी टंकलेखनाचं 30 आणि इंग्रजीसाठी 40 प्रति मिनिट हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे। सेम तुम्ही लेखा लिपिक जर पद बघितले, 58 पदांची जाहिरात आहे, यामध्ये सुद्धा त्यांनी मराठी 30 आणि इंग्लिश 40 हे मागितलेलं आहे। बाकी लिपिकसाठी तुम्हाला कोणताही पदवीधर चालतो, मात्र इथे BComचा विद्यार्थी इथे चालणार आहे। लेखा लिपिकला प्लस 30 आणि 40 मराठी इंग्लिश लागणारच। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो की टायपिंग सर्टिफिकेट कुणाला लागणार आहे। बघा, सध्या ह्या ऍड मध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे टायपिंग सर्टिफिकेट सर्वांना लागणार आहे, सर्वांना लागणार आहे। दुसरा मुद्दा आहे सर्वांना, म्हणजे त्याच्यामध्ये हे जे आहे की माजी सैनिक, त्यानंतर दिव्यांग यांना सूट आहे का, तर सूट वगैरे अशी कुणालाच दिलेली नाहीये। ऍड तुम्ही पूर्ण जर वाचली तुमच्या लक्षात, इथे मात्र सूट कुणाला दिलेली नाहीये। आता फॉर्म भरताना इथे आपण एकदा चेक करणार आहोत, पण सध्या मी फॉर्म भरतो तो फॉर्म भरताना असं काही आढळलेलं नाहीये। सो तुम्हाला इथे सर्टिफिकेट लागणारच आहे सगळ्यांना। आता कोणतं सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला, तर कोणतं सर्टिफिकेट इथे ऑप्शन तुम्ही चेक करा। त्यांनी सांगितलेलं आहे मराठी टंकलेखनाचं 30 आणि इंग्लिशचं 40 कोणाचं लागेल, तर शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे, जे की 6 महिन्याचा कोर्स असतो। हा कोर्स 6 महिन्याचाच असतो, असा 2-3 महिन्यात संपलेला कोर्स नसतो। सो 6 महिन्याचा कोर्स असला वाणिज्य शाखेचं प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तर हे असेल तर फॉर्म भरू शकता। आता टायपिंग मध्ये काही विद्यार्थ्यांना कोणती सूट आहे, ज्यांना 10वी 11वी 12वीला IT सब्जेक्ट होता, ज्यांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, ज्यांच्या डिप्लोमा झाला आहे त्यांचा कम्प्युटरमध्ये किंवा ITIचे काही होल्डर आहेत, त्या विद्यार्थ्यांना सूट आहे। मात्र बाकीच्यांना मात्र कंपल्सरी सर्टिफिकेट लागणारच आहे। आणि कधीचं हवं, तर या संदर्भात त्यांनी ऍड मध्ये मेन्शन केलेलं आहे बघा, कधीचं हवं आहे
कुणाला लागतंय, कोणतं लागतंय, कधीचं हे तुम्हाला मी आता सांगितलंय. कधीचं हवं तर त्यांनी बघा हा पॉइंट आहे 12 नंबरचा, प्रस्तुत जाहिरातीचा अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता अनुभव धारण करणे आवश्यक आहे. अंतिम दिनांक फॉर्म भरण्याचा काय 11 मे 2025 आहे. ह्या डेट पर्यंत तुमचं शैक्षणिक अर्हते संदर्भात डॉक्युमेंट लागतात. शैक्षणिक अर्हतेमध्ये त्यांनी काय दाखवलंय तुम्ही ते बघू शकता. शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्हाला मराठी 30 आणि इंग्लिश 40 मागितलेलं आहे. सो तुम्हाला इथे कधीपर्यंतच हवं आहे, कधीच हवं तर फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंत तुमच्या हातात हवं आहे. तर दुसरा मुद्दा आहे दोन्ही लागतं का तर यस दोन्ही लागतं. एक आहे एक नाही एक नंतर तो असं चालणार नाही. ते गट क साठी मान्य आहे. जसं कर सहाय्यकाला दोन्ही लागत होते तसे ह्या पदाला त्यांनी दोन्ही मागितलेले आहे. सो दोन्ही पण लागणार आहे. ऍड मध्ये सांगितलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. याच्यानंतर काही बदल झाला तर थोडे दिवस थांबा, फॉर्म लगेच भरू नका किंवा थोड्या दिवसानंतर हे बदल होतील कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की या ऍड मध्ये कदाचित चुकीच्या असू शकतात. सो काही दिवस वेट करा. सूट कुणाला मिळणार आहे तर कुणालाच मिळणार नाही. सूट कुणाला दिलेली नाहीये. सो जे ॲपियर विद्यार्थी असते बघा, आता पुढचा प्रश्न असा येऊ शकतो काहींचा, सर मी ॲपियर आहे, ॲपियर विद्यार्थी म्हणजे मी आता ऍडमिशन घेतलं आहे टायपिंगला आणि माझी एक्झाम आहे, माझं सर्टिफिकेट येऊ शकतं. सो आता फॉर्म भरताना 11 मेच्या आत तुमचं हे जे सर्टिफिकेट आहे ना ते आलं पाहिजे. ॲपियर विद्यार्थी चालणार नाही. 11 मे 2025 पर्यंत तुमचा रिझल्ट यायला पाहिजे. जो हवं तर तो सॉफ्ट कॉपीमध्ये असेल तरी चालतंय, कॉम्प्युटर असेल तरी चालतंय, पण रिझल्ट पाहिजे. एक्झाम बाकी आहे, ॲपियर आहे, चालणार नाही, तुमच्याकडे सर्टिफिकेट लागेल. त्यांनी सांगितलंय ना इथे काय सांगितलं त्यांनी, फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंत तुमच्याकडे काय हे सगळं असणं गरजेचं आहे. अंतिम दिनांकास वैध असणारं डॉक्युमेंट पाहिजे. म्हणजे डीव्हीला प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही आता फॉर्म भरू शकता पण नंतर डीव्हीला प्रॉब्लेम येईल. म्हणून सांगतो तुम्हाला की आता फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सो असं टायपिंग बद्दल आहे. टायपिंग स्पीड बद्दल अजून तुम्हाला मी डिटेल्स माहिती काढतो. याबद्दल काही GR आहे ऍक्च्युली, ते पण आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेशी संबंधित बोलतो की हे GR इथे लागू होत का नाहीये ते पण आम्ही त्यांच्याशी बोलतो. त्यानंतर आपल्याला सेवा प्रवेश नियमावली बघावी लागणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेची. त्यात त्यांनी लिपिक टंकलेखकला काय सेवा प्रवेश नियमावली लावली ती एकदा बघावी लागणार आहे. त्यात जर तसं असेल तर मग लागेलच कंपल्सरी, पण त्यात तसं काही नसेल हा जो GR आहे टायपिंग बद्दलचा तो इथे लागू होतो का ते पण एकदा चेक करतो. सो ती माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. पण तुर्तास जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. पुढचे व्हिडिओ पण माझे येणार आहे, हे व्हिडिओ पण व्यवस्थित बघा. ते व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा. फॉर्म भरायला घाई करू नका. तुमचे काही प्रश्न असतील अजून तर ते कमेंटमध्ये टाका. त्या प्रश्नांच्या अगेन्स्ट मी उत्तरं काढतो, चेक करतो, BMCशी बोलतो आणि प्रॉपर तुम्हाला एक व्हिडिओ देतो. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा. या संदर्भात आपली महानगरपालिका कोणतेही, जशी आता नवी मुंबई आली याच्यानंतर ज्या महानगरपालिकेची जाहिराती येणार आहे तर सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला मार्गदर्शनची ही बॅच आहे. महानगरपालिका भरती रेकॉर्डेड बॅच आहे, नॉन टेकची बॅच आहे. अनुभव शिक्षक म्हणून स्ट्रिक्टली TCS पॅटर्न असणार आहे. PDF स्वरूपात नोट्स, अनलिमिटेड वेळ, 250+ टेस्ट सिरीज आहे आणि 2 दिवसात तुम्हाला ऑफर पण आहे. 20% ऑफ आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला 1199 प्लस GST मध्ये बॅच मिळणार आहे. म्हणजे 200 रुपये इथे अजून मायनस होतील. 200-300 रुपये, 200 रुपये मायनस होईल तुमचे. 1199 म्हणजे जवळपास 1200, 300 रुपये मायनस तुमचे होता येते. सो तुम्ही लगेच यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा. काही शंका असेल तर ह्या नंबरवरती कॉल करून माहिती घ्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये टाका. आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.